अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्ध महिलेची गावातून धिंड काढल्याची घटना. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी वृद्ध महिलेच्या घरी दिली भेट. या प्रकरणामधील 5 आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. कराडचे नवनिर्वाचित भाजपा आमदार अतुल भोसलेंचा भव्य नागरी सत्कार. अतुल भोसलेंकडून राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंचा गुणगौरव. महर्षी गणपतराव साठेंच्या जयंतीनिमित्त माढ्यामध्ये राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा. राज्यभरातील विविध भागातील स्पर्धकांचा सहभाग. जळगावातल्या एकलव्य क्रीडा संकुलतर्फे विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचं आयोजन. 14 शाळांमधील 4,500 विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होणार. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून समन्स. भूसंपादनाच्या कारवाईवर समाधानकारक उत्तर सादर न केल्यामुळे समन्स. कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश. मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या रत्नागिरीमधल्या अंजनारी पुलाच्या कामाला आता सुरुवात. काम सुरू झाल्यानं प्रवाशांकडून समाधान व्यक्त. चिपळूणच्या परशुराम घाटाला लोखंडी जाळ्यांचं संरक्षण. पावसाळ्यापूर्वी काम करण्याचे प्रयत्न. 150 मीटर लांब आणि 15 मीटर उंचीची लोखंडी जाळी उभारणार. डोंबिवलीमधल्या सोनारपाडा गावामध्ये बैलाची झुंज लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल. रोशन दळवी, गणेश साळवी आणि आयोजकांवर गुन्हा दाखल. वन परण्याच्या वेळेला नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड. नागपूर खंडपीठानं खडसावल्यानंतर वन विभागाची नवी कार्यप्रणाली तयार.